नमस्कार. आपण आत्ता गावावरून आलो. सगळे आमच्या घोसाळची तुम्ही पालखी, होळी, शिमगा जे काय आहे आमच्या गावचं ते पाहिलं तुम्ही. सगळं आत्ता आम्ही आलो. येताना सगळं तुम्हाला दाखवते. आम्ही कसे कसे आलो वगैरे ते सगळं दाखवते. आणि आपण गावावरूनच येताना काजूची भाजी आणलेली, ती बनवूया, ती बघूया. कारण तिथे मग वेळ नाही मिळाला. तिथे कातकरवाडी असते, त्यांना मग कोणाला तरी सांगावं लागतं. त्यामुळे तिकडे काही करता आलं नाही. तशाच बांधून आणल्या आणि आज तुम्हाला मी त्या काजूगऱ्यांची भाजी दाखवते, ती बघूया आपण. पण गावाला बघायला खूप मजा. त्याच्यात शेंग टाकायची, काजूच्या बिया टाकायच्या, बटाटा टाकायचा, मस्त कोलंबी असेल तर एकदमच मस्त, खूपच छान. सुकट, जे सुकं खातात त्यांच्यासाठी सुकट असू द्या काय, एकदम मस्त, अप्रतिम, खूपच छान. ती भाजी बघूया आपण. आणि बघितलं बस असतात, शरण ठेवताना बघितलं एवढी धावते इथून तिथून. आता हे सगळं मुलंच घेऊन धावतात, पण तेवढं पावर, तेवढं सगळं खूप म्हणजे खूपच ते वेगळंच असतं सगळं अनुभव. खरंच कोणी कोकणात असेल तर हा अनुभव घ्या. जाता येत नाही, वेळ नाही आहे, काम आहे, सगळं मान्य आहे, पण हा पण एकदा अनुभव घ्या. चला आपण काजूची भाजी बघूया. हे आमच्या बाजूच्या गावातली पालखी आहे. बघा सगळे कसे एकच ड्रेस करून वगैरे खूप छान सोहळे करतात. गावाला सुद्धा सगळे मुंबईकर जातात. नंतर रात्रभर बघा नातू असा उभा राहून वाजवतोय. रात्रभर पालखी नाचली, अगदी 4 वाजेपर्यंत पालखीला नाचवलं, शरणं काढली, असं सगळं रात्रभर झालं. दुसऱ्या दिवशी मग आम्ही थांबलो. संडेला आम्ही मग सकाळीच निघालो. बघा नातवाला, आत्ताच्या मुलांना पण आत्ता इतकी आवड, आमच्या मुलांना तर होतीच, आता ह्या पिढीला पण खूप आवड आहे. हे सगळं बघून त्यांना खूप बरं वाटतं. तर हे वाजंत्री असतात ना, ते पैसे असे तोंडाने उचलतात रात्रभर. आणि इतके दिवस बाहेर आपली पालखी गेली होती ना, इतके दिवस तिकडे वाजवत आहेत, हे असे शिवाय नाचवत आहेत. आता जे 12 दिवस फिरत होते ते आणि आता वाजवत होते ते, त्यांना किती म्हणजे इतक्या दिवसाचा, 15-20 दिवसाचा त्रास किती, तरी काहीही त्यांच्या चेहऱ्यावर नाही. सगळे गावातले सुद्धा सगळे असे मस्त. उलट आम्ही एक दिवसाचा प्रवास करून गेलो आहे, आपलं थकलो आहे. अशी छान पालखी नाचवतात ही मुलं गावातली, खूप छान. अगदी आमची मुंबईची मुलं पण. आणि निघालो तेव्हा मग बघा हा सगळा असा ट्रॅफिक, बापरे इतका ट्रॅफिक होता. आम्ही सुटलो पण त्या साईडला जाणाऱ्यांना खूप ट्रॅफिक होतं. आणि मग आलो आम्ही थोडंसं जेवायचा टाईम झाला, कारण सकाळी निघालो. बघा नातू, याचं ना गावावरून निघताना मूड खराब असतो, त्याला गावावरून निघायचंच नसतं. आणि आता आम्ही हे इथे ना साई सहारा हॉटेल आहे, त्याच्याच समोर जुनं ते आहे, आणि हे आता त्यांनी नवीन बनवलं आहे, तिथे आलो आम्ही. थोडं आहे ते हॉटेल आहे, तिथे आम्ही आलो. सुनबाई आणि मिस्टर उभे आहे त्या हॉटेलमध्ये ना. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. हे बघा त्या हॉटेलमध्ये आलो आहे ना, हे आजोबा आहेत ना नातवाचे, पण बघा मस्त फोन ठेवला आहे आणि गाण्याचा प्रोग्राम लावला आहे आणि तबला वाजवत आहे. सगळे आपल्या आपल्यामध्ये मग्न, फोन मस्त मीडिया. आता त्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे बाजूलाच हॉटेलच म्हणजे साईबाबाचं मंदिर आहे. खूप छान आहे, शांत वाटतं. म्हणजे हॉटेलमधल्या गजबजाटमधून तिथे गेलात ना, तो तिथे वेगळंच वातावरण. आणि आता आपण काजूच्या बियांची भाजी बघूया. हे बघा, ह्या ओले गर असतात ते असे थोडेशा गरम पाण्यात टाकले. हा मसाला केला आहे, काय नाही, कांदा टोमॅटो, थोडंसं खोबरं आहे, मिरची, थोडीशी कोथिंबीर घ्यायची,
गरम मसाला असा असेल तर खडा गरम मसाला घ्यायचा, आणि तुम्हाला आवडत असेल तर आम्ही तर पूर्वी पूर्ण काजूचीच भाजी करायचो. आता ना मुलांना नाही, आता सगळे हेल्थ कॉन्शियस झालेत ना. आता मग थोडा बटाटा, थोडा वाटाणे असं घातलं. एकदमच काजू कसे खायचे, गरमी पण, आणि पूर्वीपेक्षा आता गरमी पण खूप वाढले, त्यामुळे नाही. आणि आता मसाला केलेला थोडा तेलात कांदा घालायचा आणि त्याच्यावर हा आपला मसाला परतायचा. तिखट, मीठ, तुम्हाला हवे ते मसाले घाला, जे तुम्ही चवीचे खाता ते. सगळे मसाले घालून आपले काजू बटाटा तुम्ही जर पचवू शकताय, खाऊ शकताय, तुमच्या तब्येतीला जमत असतील तर निव्वळ हे काजूगर. आणि हे ओले काजूगर असतात ना, ते एवढे हेवी नसतात, अगदी कोवळे वगैरे असतात ना, तर एवढे काय हेवी नसतात, तुम्ही खाऊ शकता. असे मस्त काजूगरची भाजी करायची. ही भाजी आपण गावी केली असती ना, खूपच छान झाली असते, खूप मजा आली असते आपल्या चुलीवरती. तुम्ही बघताय माझे सगळे पदार्थ चुलीवरचे. कमेंट करा, कमेंट केल्याशिवाय कसं कळणार बघताय की नाही म्हणून. आणि हे छान असं तेल सुटेपर्यंत हे सगळं परतलं की गरम पाणी घालायचं आणि उकळी द्यायची. जास्त काही भाजीला करावं लागत नाही. आणि मी ना ह्या गावावरून शेंगा आणलेल्या त्या घातल्या त्याच्यात. तुम्हाला आवडल्या तर घाला, नाही आवडल्या तर नाही, ऑप्शनला आहे. पण मी त्या घातल्या. पूर्ण पौष्टिक भाजी बनवून टाकली आहे. आता थोडी कैरी आणलेली, जेवढं काय गावावरून जमून आणलं ना तेवढं सगळं एका भाजीत टाकलं. तुम्हाला आवडत असेल टाका, नाही आवडत असेल तर निव्वळ काजूची भाजी बनवा. भाजी करून बघा, खूप छान होते, केल्याशिवाय कळणार नाही. मस्त होते ओले काजूगरांची भाजी. काही जास्त गरम पडत नाही कारण ते कोवळे काजू असतात. व्हिडिओ कशी वाटली, भाजी कशी वाटली? हे बघा, हे काजूचे गर आहेत पूर्ण. त्या अजून वरती बी असते, त्यातून मग ती कापून राख हाताला लावून ते मी व्हिडिओ करणार होती, पण त्यावेळेला मला जाता जाता वरती जाताच आलं नाही. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला या काजूतून बीमधून हे गर कसे काढतात ते मी व्हिडिओ करून आणेन, नक्कीच तुम्हाला दाखवेन. काजूची भाजी बघितली, आपला शिमगा बघितला, छानगाव बघितलं. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.